पर गोलंदाजाचं नाव अनिल. पहिला चेंडू अनिल. फलंदाजाचं नाव आकाश. आणि पंचांचा निर्णय देतो निर्धार धाव म्हणजे वाईट चेंडू. आणि वाईट चेंडूची सांगता झाली आणि वाईट चेंडूनी इथं संघाचं खातं खुललं. गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्गावर आणि उंचावलेला चेंडू. चेंडू जातो तो सीमारेषा पार. षटकार. चांगला हा उंचावलेला चेंडू. चेंडू गेला तो सीमारेषा पार. षटकार. चांगली अशी फलंदाजी करते तो फलंदाज आकाश आपल्या संघासाठी. नाश्ता तयार झालेला आहे. सर्व खेळाडू नाश्ता तयार झालेला आहे. नाश्त्यासाठी आणि पहिला चेंडू निर्धार आणि दुसरा चेंडू सीमारेषा पार. षटकार. चांगली अशी फलंदाजी करताय तो फलंदाज आकाश. आणि थोडीशी खराब गोलंदाजी अनिल द्वारा. काय करताय ना अनिल. परिवर्तन करताय गोलंदाजी मध्ये. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करावं लागेल अनिलला. परत सज्ज अनिल गोलंदाजी मार्गावर आणि परत हा उंचवलेला चेंडू. चेंडू जातो तो सीमारेषा पार. पंचाचा निर्णय षटकार. अनुभवलेले पंच आणि थोडीशी खराब गोलंदाजी गोलंदाजाद्वारा. थोडं परिवर्तन करावं लागेल गोलंदाजीला. आपल्या संघासाठी धावसंख्या कमी करायची असेल तर थोडीशी चांगली अशी गोलंदाजी करावं लागेल अनिलला. नाश्ता तयार झालेला आहे तरी सर्वांनी नाश्ता घ्यायचा आहे. नाश्ता तयार झालेला आहे. आणि परत चेंडू मारलेला आणि एक धाव घेतली. एक धावची सांगता आणि धावसंख्या 14 धावा. पहिलं षटक प्रगतीवर ते पूर्ण करते अनिल. गोलंदाजी मध्ये परिवर्तन केलं आणि एक धावची सांगता. सज्ज नवीन फलंदाज फलंदाजी मार्गावर सुरेश. काय करतोय फलंदाज आपल्या संघासाठी सुरेश. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता. सुंदर असा फटका दिलेला आणि सुंदर शतरक्षण. 2 धावा पूर्ण झाल्यात. पहिलं षटक प्रगतीवर. परत फलंदाज सज्ज मारायचा प्रयत्न. चेंडू जातोय तो निर्धाव. अनिलने पहिल्या 2 चेंडू मध्ये सिक्सर दिले. नंतर परिवर्तन केलंय गोलंदाजी मध्ये आणि परत मारायचा प्रयत्न. फसले. चेंडू गेला तो विकेट किपरच्या हातामध्ये आणि पंचाचा निर्णय तो वर. समाप्त झाली आणि एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16 धावा बिनगडी बाद. पहिलं षटक समाप्त झालं. पॉवर प्ले समाप्त झाला. धावसंख्या झाली ती 16 धावा. पंच थोडस मॅच लवकर घ्या कारण पावसाचं वातावरण आहे. गोलंदाजाचं नाव राजू. गोलंदाजी मारवाला ते राजू राजा आणि फलंदाजी मारवाला ते आकाश. 2 षटकार
ठोकले ते आपल्या संघासाठी आकाशने. आणि नवीन गोलंदाज आले ते राजा. काय करतात आपल्या गोलंदाजी मार्वर आपल्या संघासाठी किती धावा खर्च करतात. 4 षटकांचा सामना आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. परत सज्ज फलंदाज फलंदाजी मार्वर राऊंड द विकेट गोलंदाजी मारा करतोय तो गोलंदाज. हवेमध्ये चेंडू काय होतोय. पंचांचा निर्णय षटकार. आकाश आपल्या संघासाठी चांगली अशी फलंदाजी करताना दिसतंय. आतापर्यंत 3 षटकार ठोकलेत आकाशने. परत गोलंदाज संज राऊंड द विकेट गेंदबाजी आणि मारायचा प्रयत्न. चेंडू उंचावलेला हवेमध्ये चेंडू काय होतोय आणि तिथं झळ सुटताना दिसतंय. थोडीशी मी स्पीड झाली आणि पंचांचा निर्णय चौकार. पंचांचा निर्णय आला तो चौकार. थोडी मिस फिल्डिंग झाली. झल बाद झालाय आणि झल सुटलाय. परत गोलंदाज आणि धाव जाते ते निर्धाव. चेंडू गेला तो विकेट किपरच्या हातामध्ये आणि परत गोलंदाजी मार्वर सज्ज गोलंदाज राजा गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलंय आणि उंचावलेला चेंडू. किती धावा खर्च होता त्या चेंडू मध्ये. 1 धाव पूर्ण झाली. 1 धावेनी धावसंख्या झाली ती 27 धावा. दुसरं षटक प्रगतीवर ते पूर्ण करतात राजा. चांगली अशी फलंदाजी वरखेडा सम्राटची आणि थोडीशी खराब गोलंदाजी करताना दिसतोय तो गुजरात संघ. खूप लांबून आलेला हा संघ आणि सुंदर अशी गोलंदाजी. चेंडू जातो तो निर्धाव. परत सज्ज फलंदाजी मार्वर काय करतो या चेंडूवरती. मारायचा प्रयत्न फसलेत. चेंडू जातोय तो. 1 धाव पूर्ण. षटक समाप्त झालंय. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28 धावा. बिनगडी बाद. वरखेडा सम्राट चांगली अशी फलंदाजी करताना दिसतोय तो फलंदाज आकाश आपल्या संघासाठी आतापर्यंत आणि आकाश 24 धावेवर खेळतोय. धावसंख्या झाली ती 28 धावा. 2 षटक समाप्त झाले. तिसरं षटक घेऊन आले ते गोलंदाजाचं नाव रवी आले. तर नवीन गोलंदाज आपल्या संघासाठी काय करतो रवी. किती धावा खर्च करतो रवी. फलंदाज सज्ज फलंदाजी मार्वर राऊंड द विकेट. मारायचा प्रयत्न फसलेत. चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्या तिथंच थांबली ती 28 धावा. तिसरा षटक प्रगतीवर तो पूर्ण करतोय अनिल. आतापर्यंत अनिलने चांगला चेंडू टाकलाय हा रवी सॉरी. परत सज्ज गोलंदाज. चांगली अशी गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. दोन चेंडू टाकले. 2 चेंडूवरती फलंदाज फसलाय. तर धावसंख्या तिथेच थांबती ती 28 धावा. परत सज्ज फलंदाजी मार्वर. माराचा प्रयत्न उंचावलेला चेंडू. किती धावा मिळतात. गडी बाद होतोय. पंचांचा निर्णय आला तो षटकार.
थोडासा खराब चेंडू आणि खराब चेंडूचे सांगता घेतली फलंदाजांनी आणि षटकार सीमारेषे पार. धावसंख्येमध्ये वाढ झाली ती 34 धावा. तिसरं षटक मैदानावरती. 4 षटकांचा सामना. आणि तिसरं षटक मैदानावरती चालू होते पूर्ण करतात रवी. थोडीशी खराब गोलंदाजी करताना दिसतोय. 2 धावा त्या निर्धाव काढल्या. नंतर तिसऱ्या धावेला षटकार दिलाय. परत सज्ज गोलंदाज परत मारायचा प्रयत्न फसलेत. परिवर्तन केले गोलंदाजीमध्ये. चांगली अशी गोलंदाजी करताना दिसतंय. नाश्ता तयार झालेला आहे. सुरेश थोडीशी खराब फलंदाजी करताना दिसते. तो एक षटकार ठोकलाय आपल्या संघासाठी. पण 3 चेंडू ते निर्धाव झालेत. परत सज्ज सुरेश चेंडू केल्यासाठी मारायचा प्रयत्न. ऑफसाईड दिशेने मारलेला चेंडू. किती धावा मिळतात? 1 धावे पूर्ण झाली. हॅलो सगळ्या क्रिकेट टीमना इकडे कैलास भाऊ तर्फे नाश्ता आहे. सगळ्यांनी नाश्ता करून घ्या. सज्ज गोलंदाज आणि अंपायरचा इशारा तो व्हाईट बॉल. परत फलंदाज सज्ज आकाश फलंदाजी मारवर. फुलटाचा चेंडू आणि फुलटा चेंडूचा फायदा किती घेतोय तो. चौकार. पंचांचा निर्णय. षटक समाप्त झाले. 3 षटक समाप्त झाले आणि धावसंख्या झाली ती 40 धावा पूर्ण झाल्यात. धावा पूर्ण झाल्या. 3 षटक समाप्त झालंय. बिनगडी बाद वरखेडा सम्राटा संघ पॅनल्टी लागेल. पाणी प्रत्येक बॉलला चालणार नाही. वरच्या नंतर दिलं तर चालर. प्रत्येक दुसऱ्या ओव्हरला पाणी न्यायचं. प्रत्येक ओव्हरला पाणी नेऊ नका कारण थोडासा सामना लेट होतोय. ऋतिक गोलंदाजी मारवर. ऋतिक आलेत. शेवटचं षटक प्रगतीवर ते घेऊन आले. ते ऋतिक सामना करतोय. तो सुरेश किती धावा करतोय तो ऋतिक गोलंदाजी मारवर आपल्या संघासाठी. मारायचा प्रयत्न. लेग साइडा मारलेला चेंडू. सुंदर असं शतरक्षण. 1 धाव खर्च केली. शेवटचं षटक. किती धावा खर्च करतोय तो ऋतिक. आणि हायटर फलंदाज आले ते आकाश फलंदाजी मारवर. आतापर्यंत आकाश 28 धावा करून खेळतायत ते आपल्या संघासाठी. सज्ज आकाश खेळासाठी. हवेमध्ये चेंडू. काय होतोय खाली फिल्डर आणि सुंदर असं जल टिपलाय तिथं आणि गडी बाद झालाय. सुरेश चांगलीशी फलंदाजी करत होता सुरेश आपल्या संघासाठी.
सॉरी आकाश. आकाश 28 धावा केल्या आपल्या संघासाठी आणि बाद झालाय. नवीन फलंदाज आलेत ते. नवीन फलंदाज आलेत ते कालू आपल्या संघासाठी. कालू सज्ज फलंदाजी मार्गावर. सुंदरशी गोलंदाजी ऋतिक द्वारा गडी बाद केलाय. परत सज्ज नवीन फलंदाज फलंदाजी मार्गावर. मारायचा प्रयत्न मिस झाले. चेंडू जाते तो विकेट कीपरच्या हातामध्ये आणि निर्धाव धावसंख्या तिथंच थांबते ती. शेवटचं षटक मैदानावरती तो ऋतिक. मारायचा प्रश्न बसलेत. आणि शेवटचं षटक ऋतिक द्वारा चांगलीशी गोलंदाजी करताना दिसतो तो ऋतिक. पुढचा आलेला चेंडू. चेंडू जातो तो सीमारेषा पार. षटकार. कीपर द्वारा रनआउटचा प्रयत्न होता. दोन धावेनी धावसंख्या झाली ती 49 धावा आणि विजयाकरता 50 धावेची गरज गुजरात या संघाला. त्याच्यानंतरचा सामना वरखेडा सम्राट 2 एकता ग्रुप धुळे या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे आणि आपली नाणेफेकी करायची आहे दोन्ही संघांनी. ज्याला कोणाला नाश्ता करायचा आहे नाश्ता करून घ्या. नाश्ता तयार झालेला आहे. कैलास भाऊ यांच्याकडून नाश्ता तयार झालेला आहे. हॅलो अनिल. अनिल फोटो काढ. चला अंगाटी टीमचा मॅच क्रॉस करते का वरखेडा सम्राट 2 आणि एकता ग्रुप धुळे दोन्ही कॅप्टन आणि वेचन चला वेताळ ग्रुप तिकी तुमची एंट्री फी जमा करा. आधार कार्ड जमा करा. संघाचे कर्णधार सतरक्षण
सजून घ्या, कारण थोडासा मोसम खराब असल्यामुळं लवकर लवकर सामने झाले पाहिजे. या टुर्नामेंटचा आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाचा हा पहिला सामना. नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हॅलो. प्रत्येक बॅनरवर षटकार जर पडलाय तर 100 200 रुपये. कमिटी तर्फे छोटे बॅनर यांच्यावर जर चेंडू षटकार पडला तर 200 रुपये रोख पारितोषिक.
सामन्याला सुरुवात करा. आणि गुजरात या संघाचे फलंदाज मैदानावरती आलेत आणि वरखेडा सम्राट या संघाचा शतरक्षण सुद्धा सजलंय. आणि आता सामन्याला सुरुवात. 50 धावेची गरज गुजरात या संघाला विजयाकरता. 24 चेंडू 50 धावा आणि फलंदाजी मार्गावर फलंदाज आलाय तो ऋतिक आणि गोलंदाजाचं नाव अजय. अजय आलेत गोलंदाज. अजय गोलंदाजी मार्गावर. लंबा हा रनअप राऊंड द विकेट गोलंदाजी मारा करतोय तो अजय. पहिला चेंडू काय होतो या चेंडूवरती. माराचा प्रयत्न आणि शॉट जातोय तो सीमारेषा चौकार. पंचांचा निर्णय. उलटा चेंडूची सांगता होती आणि चेंडू गेला तो सीमारेषा पार. चौकारनी खाते खुलले गुजरात या संघाचं. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो ऋतिक आपल्या संघासाठी. थोडासा खराब चेंडू अजय द्वारा. फुलटास चेंडू आणि फुलटास चेंडूवर चौकार ठोकलाय तो ऋतिकनी. परत सज्ज ऋतिक फलंदाजी मार्गावर आणि माराचा प्रयत्न मिस झालेत. एक धाव पूर्ण झाली. लेग बायचा रन. पंचांचा निर्णय. हॅलो, ज्या टीमचे ती बाकी आहे आणि कागदपत्र बाकी त्यांनी आणून द्यायचे लवकरात लवकर. प्रत्येक टीमने आधार कार्ड आणि फी जमा करायची आहे. तिकीवाले डोळेवाले स्टेजकडे यायचे. माराचा प्रयत्न मिस झालाय. तिकीवाले आधार कार्ड जमा करा. आधार कार्ड सगळ्यांचे आधार कार्ड. आणि चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्या तिथेच थांबती ती 5 धावा. पहिलं षटक मैदानावरती पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज किती धावा खर्च करतोय आपल्या संघासाठी. माराचा प्रयत्न चांगला हा उंचावलेला चेंडू. पंचांचा निर्णय तो होतो षटकार. राजा चांगली अशी फलंदाजी राजाद्वारा. उंचावलेला हा चेंडू पॉवर प्लेचं षटक या मैदानावरती अजय घेऊन आलेत आणि थोडीशी खराब गोलंदाजी अजय द्वारा. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. 11 धावा खर्च झाल्यात आतापर्यंत. परत राजा फलंदाजी मार्गावर. सुंदर असा ऑफसाईडच्या क्षेत्रामध्ये मारलेला चेंडू. एकदा पूर्ण झाली आणि षटक समाप्त झालंय. एक षटक समाप्त झाले. धावसंख्या झाली ती 12 धावा. पॉवर प्ले समाप्त झाले. 50 धावेची गरज गुजरात या संघाला. पंच सामन्याला सुरुवात करा. पॉवर प्ले समाप्त झालाय. शतरक्षण सजवा आणि सामन्याला सुरुवात करा.
विनोद आले ते गोलंदाजी मार्वर संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते विनोद. पहिल्या षटकात 12 धावा खर्च झाल्यात. 50 धावेची गरज. 18 चेंडू आणि 38 धावा विजयाकरता 18 चेंडू आणि 38 धावेची गरज. गुजरात या संघाला काय होतोय, कोणचा संघ विजय होतो, कोणचा संघ पराभूत होतोय, या 18 चेंडू आपल्याला समजून जाईल. परत मारायचा प्रयत्न मिस झालाय. आणि चेंडू जातो तो निर्धाव. चांगलीशी गोलंदाजी करतो तो गोलंदाज विनोद आपल्या संघासाठी. पहिला चेंडू निर्धाव. आणि चांगलीशी गोलंदाजी गोलंदाजाद्वारा. धावसंख्या तिथेच थांबती ती 12 धावा. दुसरा षटक मैदानावरती. 38 धावेची गरज विजयाकरता. मारायचा प्रयत्न मिस झालाय. सुंदरशी गोलंदाजी गोलंदाजाद्वारा. आपल्या संघाला विजय करून द्यायचा असेल राजाला तर चांगलीशी फलंदाजी करावं लागल. मारायचा प्रयत्न. सुंदर असं शतरक्षण. एक धाव पूर्ण केली. एक धावेनी धावसंख्येमध्ये वाढ झाली ती 13 धावा. दुसरा षटक मैदानावरती. सुंदर अशी गोलंदाजी गोलंदाजाद्वारा. कमिटीचे अध्यक्ष स्टेजकडे यायचंय. कमिटीचे अध्यक्ष संतोष भाऊ यांनी स्टेजकडे यायचंय. आणि फलंदाज सज्ज ऋतिक फलंदाजी मार्वर. पहिल्या चेंडूवरती चौकार घेतला होता ऋतिकनी. काय करतो ऋतिक आपल्या संघासाठी. 37 धावेची गरज विजयाकरता गुजरात या संघाला. मारायचा प्रयत्न मिस झालाय. थोडीशी मिस स्पीड. एक धाव पूर्ण झाली. थोडेसे खराब शतरक्षण वरखेडा सम्राट या संघाचे. परत सज्ज राजा फलंदाजी मार्वर. सुंदर असं गोलंदाजी. फुलटाचा चेंडू. किती धावा मिळतात त्या चेंडूवरती. पंचांचा निर्णय देतो. चौकार. सीमारेषा पार. राजा अशीच धावसंख्या झाली ती 18 धावा. 2 षटक समाप्त झालेत. विजयाकरता आणखी 32 धावेची गरज गुजरात या संघाला. 12 चेंडू 32 धावा. बिनगडी बाद गुजरात संघ. काय होतोय या 12 चेंडू मध्ये. कोणचा विजय, कोणचा संघ विजय होतो, कोणचा संघ पराभूत होतो. आणि प्रत्येक वरला पाणी आणू नका कारण सामना थोडासा लेट होतोय. पॅलेंटी आहे. ओपन वाल्या टीमा जो आवेल घ्या वाचे डॉक्युमेंट जमा करा पटापट. दुपारचं लॉट्स पडणार आहे वांचेवाले. ओपन वाल्या टीमाचे कागदपत्र आणि फी जमा करा. गोलंदाजी मार्वर आले ते आकाश. गोलंदाजी मार्वर. चांगलीशी फलंदाजी केली होती आकाशने आपल्या संघासाठी. आधी गोलंदाजी मध्ये काय करतोय आकाश. मारायचा प्रयत्न. सुंदरसा मारलेला चेंडू. सुंदर शतरक्षण. एक धाव पूर्ण झाली. एक धावेनी गुजरात या संघाचं धावसंख्या
पुढे ढकलली ती. 19 धावा. एक एक धावेनी काही होणार नाही, कारण 32 धावा, सॉरी 31 धावा करावा लागतात. 11 चेंडू 31 धावा. गोलंदाज मारवर सज्ज. गोलंदाज आणि राजा काय करतो या चेंडूवरती. सुंदर असा मारायला चेंडू सीमारेषा पार. पंचाचा निर्णय षटकार. आणि धावसंख्येमध्ये वाढ झाली ती 25 धावा. तिसरा षटक मैदानावरती. थोडीशी खराब गोलंदाजी आकाशद्वारा. फलंदाजी सुंदर केली होती आकाशनी, पण गोलंदाजी मध्ये थोडीशी खराब करता. परत फलंदाज सज्ज. माराचा प्रयत्न मिस झालेत. चेंडू येतो तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. परिवर्तन केले गोलंदाजांनी. परत तो चेंडू. माराचा प्रयत्न मिस झालाय. 25 धावा. धावसंख्या तिथेच थांबती ती. ऑफसाइड क्षेत्रामध्ये खेळलेला चेंडू. किती धावा खर्च होतात. सुंदर असं क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स आणि पंचांचा निर्णय तो आउट. गडी बाद झालाय. राजा वापस जातोय तो. नाराज झालेत. 19 धावा केल्या ते राजानी. फलंदाजी मारवर आले ते रवी. आणि विजयाकरता 24 धावेची गरज. 7 चेंडू 24 धावा. काय होतोय. समीकरण मध्ये बदल होतोय का सामना वरखेड संघाकडे जातोय. फुटाचा चेंडू आणि मारला चेंडू. नो बॉल. पंचांचा निर्णय तो नो बॉल आणि चौकार. अशा 5 धावा खर्च झाल्या त्या चेंडूवरती. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. थोडीशी खराब गोलंदाजी गोलंदाजाद्वारा. काय होतो या चेंडूवरती. माराचा प्रयत्न मिस झालेत. चेंडू जात होते निर्धाव. धावसंख्या 31 धावा. 3 षटक समाप्त झाले. 1 गडी बाद झालाय. 31 धावा आणि विजयाकरता 19 धावेची गरज. 6 चेंडू 19 धावा. काय होतो या 6 चेंडूवरती. कोणचा संघ विजय होतो. 19 धावेची गरज. क्रिकेट शिकवते की अपयश झाला.
अन्ना आणि पंचांचा निर्णय देतो वाईट चेंडू. गोलंदाजाचं नाव, गोलंदाजाचं नाव सांगा. गणेश. गणेश आले ते शेवटचं षटक घेऊन मैदानावरती सज्ज. पहिला चेंडू तो वाईट टाकलाय गणेशनी. माराचा प्रयत्न, सुंदर असा मारेला चेंडू. चेंडू जातो तो चौकार, सीमारेषा पहार. आणि ऋतिक, मी पहिलेच सांगितलं ओपनरचा फलंदाज आहे ऋतिक. चांगली अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पाच चेंडू 14 धावा. थोडीशी खराब अशी गोलंदाजी. गुजरात या संघासमोर खूप मोठं टार्गेट होतं. 50 धावेची गरज होती. एक गडी बाद झालाय आणि थोडी खराब अशी गोलंदाजी गोलंदाजाद्वारा. ऋतिक तयार फलंदाजी मार्गावर. ऋतिकला असंच खेळावं लागेल आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. परत मारण्याचा प्रयत्न मिस झालाय आणि चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्या तिथेच थांबती ती 36 धावा. एक गडी बाद. गुजरात हा संघ खूप लांबून आलेला हा संघ. 4 चेंडू 14 धावा. 4 चेंडू 14 धावा. आणि मारायचा प्रयत्न. मारेला चेंडू किती धावा खर्च होतात आणि 2 धावा खर्च झाल्या. त्या 2 धावींनी धावसंख्येमध्ये वाढ झाली ती 38 धावा. 3 चेंडू 12 धावेची गरज. 3 चौकार नाही तर 2 षटकार ठोकावे लागतील ऋतिकला आपल्या संघाचा विजय मिळवून द्यायचा असेल तर. क्रिकेट शिकवते की अपयश झालं तरी हार मानायची नाही, पुन्हा उभं राहून लढायचं असतं आणि ते करून दाखवायचं आता ऋतिकला. इथं 12 धावा काढायच्या 3 चेंडू मध्ये. गोलंदाजी मारवर सज्ज. राऊंड द विकेट गोलंदाजी मारा करतो तो गोलंदाज. हवेमध्ये चेंडू काय होतोय, झल होतोय. झल मिस झालाय आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. मारण्याचा प्रयत्न केलाय ऋतिकनी. दोन चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावा. गोलंदाजी मारवर गणेश. काय होतं या चेंडूवरती आणि पंचांचा निर्णय देतो चौकार. 1 चेंडू 6 धावा. बघा सामना कुठे येऊन पोहोचलाय. सामना आलाय तो 1 चेंडू 6 धावाची गरज गुजरात या संघाला. काय होतोय कमजोर दिल वाली इस मैच को मत देखिए क्योंकि ये सामना बहुत रोमांचक सामना. 1 चेंडू
6 धावा. गोलंदाज गणेश काय करतोय या चेंडूवरती, किती धावा खर्च करतोय तो गणेश, आणि काय होतोय पंचांचा निर्णय, चौकार. आणि वरखेडा सम्राट हा संघ विजय झालाय आणि गुजरात संघाचा आकाश त्यांनी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार पटकावला. इथं येऊन 9 चेंडूमध्ये 28 धावा काढल्या त्या आकाशने आपल्या संघासाठी, आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार